चला, मी तहसील मध्ये कार्यरत करत आहे आणि मला एक लहान भाऊ आहे. आता मला 7 दिवसाकरता तहसील मध्ये बोलवलं आहे, कारण की जिल्हा परिषदचं इलेक्शन आहे आणि त्या इलेक्शना करता मला जायचं आहे. पहिले आपल्या पत्नीला आवाज देतो, तिला सांगतो. प्रदीपजी रामगुडे आमचे मामाजी, यांच्याकडून या विचारधारेवरती 500 रुपयाची भेट आलेली आहे. मी आणि माझा मंडळ अत्यंत ऋणी आहे. खूप खूप धन्यवाद प्रदीपजी रामगुंडे साहेब, पार्टी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आपल्या पत्नीला आवाज देतो आणि समोरची वाटचाल करतो. अरे शिला म्हटलं माझी, अग शिला 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 ग, ए शिला कारभारिया काय झालं कारभारी? मला सांग काय? शिला, बोला ना. तू जेव्हाची माझ्या जीवनामध्ये आली, हो, तुला सांगतो काय? माझं जीवन आनंदमय झालं. बापरे, बायको भेटवत त्या जीवासारखी. असं? मायबाप मले मायबापाचा काही लाळ नाही आहे, हा, पण मला माझ्या बायकोचा मोठा लाळ आहे. खरंच कारभारी? शिला, काय? तुला सांगू? सांगा ना. अरे मैंने पूछा चांदी से कि देखा है कहीं, अरे मैंने पूछा चांदी से कि देखा है कहीं, मेरे यार सा कोई, अरे चांद ने कहा चांदनी की कसम, नहीं नहीं नहीं, मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं, मेरे यार सा कोई, चांद ने कहा चांदनी की कसम, नहीं नहीं नहीं, मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं, मेरे यार सा कोई, अरे चांद ने कहा चांदनी की कसम, नहीं नहीं नहीं, मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं, मेरे यार सा कोई, चांद ने कहा चांदनी की कसम, नहीं नहीं नहीं. शिला, काय? तू जेव्हाची माझ्या जीवनात आली, घरी आली, हो, माझ्या घराला 4 छान लागले. बरोबर आहे ना कारभारी? शिला, काय तू काही सांगशील का मला? कारभारी? हा. तुम्हाला माहित आहे, जेव्हापासून मी माझं माहेर सोडून आले, माझं सर्वस्व तुम्ही आहे. हा. मी पूर्ण जिंदगी तुमच्या नावावर करून टाकले हा. आणि मी एवढी प्रेम करते कारभारी तुमच्यावर, पण मला असं वाटते की 2 शब्द तुमच्याशीच बोलत राहावं. घरामध्ये बसलं असलं प्रेमाचे शब्द तुमच्याशीच बोलत राहावं. म्हणून काय वाटते, या सणसणणाऱ्या वाऱ्या सांगना. अहो कारभारी, आय लव्ह यू कारभारी. आय लव्ह यू टू मेरी जान. शिला, या सणसणणाऱ्या वाऱ्या सांगना, माझा सजना हृदय बसना, माझा सजना हृदय बसना. या सणसणणाऱ्या वाऱ्या सांगना, या सणसणणाऱ्या वाऱ्या सांगना, माझा सजना हृदय बसला, माझा सजना हृदय बसला. या लुकलुकणाऱ्या ताऱ्या सांगना, या लुकलुकणाऱ्या ताऱ्या सांगना, माझा सजना हृदय बसना, माझा सजना हृदय बसना. या सणसणणाऱ्या वाऱ्या सांगना, या सणसणणाऱ्या वाऱ्या सांगना, माझा सजना हृदय बसला, माझा सजना हृदय बसला. शिला, काय? आपण दोघंच बोलत राहून हा, माझा लहान भाऊ कुठे गेला? अगं बाई, लहान भाऊ? अहो त्या बंडाला काम धंदे कोणते असेल नाही, तेच काहीतरी काम करतच असेल बिचारा. बंड्या,
अबे तू गाईच्या कोट्यात कायले घुसला शेण बोर्ड अबे तर बैलाच्या कोट्यात ये ना बे झाला का ये 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 हे शिला तुला माहित आहे काय माझ्या भावाच्या व्यतिरिक्त माझा दुसरा कोणीच नाहीये नाही ना तुला माहित आहे माहित आहे तो माझी शान आहे आन आहे बाण आहे कारभारी तुम्हाला काय वाटते तो तुमची शान आहे तर काय माझी शान नाही मी पोटच्या पोरापेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम करते कारभारी कोणत्याच गोष्टीची कमी माझ्या भावाला झाली नाही पाहिजे अजिबात होणार नाही तू ना जा मेरे बादशाह एक वादे के लिए एक वादा छोड़ के तू आजा मेरे बादशाह एक वादे के लिए एक वादा छोड़ के अरे ये रे माझ्या भावा एवढा मोठा टप कोणाच्या घोटणार लागेल मोठ्या फक्त मला अगोदर धाडधूड करू दे मोठ्या अगोदर घरची अचिंदी बांधते द्रौपदी हरच्या बोटाला चिंदी 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 बांधते द्रौपदी हरच्या बोटाला गणपतीनाथात आला चिंदी बांधते द्रौपदी हरच्या बोटाला 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 मला माहित आहे माझे दोन हात आहे उजवा जरी तुझी वहिनी असली तर डावा हात माझा तू आहे बरोबर मोठे शुभ्या मला तहसील मध्ये जायचं नागपूरले तर मी का म्हणतो शेतीचं काम तू सांभाळतो हो मोठ्या पराठीचं डवरण करायचं आहे मिरच्याले पाणी बैलाले पाणी पाजायचं वांग्याले पाणी देणे हे काम तेवाले आहे ते काम कोणतं आहे माझ्या भावाले राईट टाइम डब्बा पोहोचला पाहिजे कारभारी तुम्ही काहीच काळजी करा नका मस्त गरम गरम बनवते आणि माझ्या बापूजी साठी नेते हो माझी बायको हो तू तर बस शिला काय तूने कर दिया मेरा कॅरेक्टर ढीला बा कारभारी कोणता ढिला केला तू आहे असं ऐ शुभ्या बंड्या मी त्यासाठी का आणीन मग मोठ्या थंडीच्या दिवसात आलो मोठ्या हा सरकत जाते फरकन येते ते आणतो मोठ्या सरकन जाते फरकन येते हो, ते पण जर्किन 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 हा 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 संध्याकाळ झाली खपकन संध्याकाळ झाली खपकन काबे कवाला बरमुडा बरमुडा बरं बरं मी का म्हणतो शुभ्या तू वावराकडे जा मी वहिनीसोबत दोन गोष्टी बोलतो बोलतोस हो बोलतो बोलून टाक बोलतो हा तुझ्या माशेतामध्ये शिला काय कारभारी तुले सोडून जायची इच्छा नाही होत माझी कारभारी मला सांगा तुम्ही बाहेर जाल तर माझं मन कसं करवेल हो शिला मी काय म्हणतो काय अरे मैंने किसी को दिल दे दिया अरे मैंने किसी को दिल दे दिया अरे दिल दे दिया दिल दे दिया पूछो 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 कौन है वो मेरी 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 बीबी है वो पूछो 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 कौन है वो मेरी मेरी
LIC एजंट नेनुरकर गुडगे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेट आलेली आहे. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. मी काय म्हणतो शुभ्या, तुम्ही दोघे आता आपले आपले काम करा. हो हो हा हो. गाता 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 2 मिनिट वाजवू द्या. पण तुम्ही आरामात जा ना. जातो जातो जातो. हा ठीक आहे ठीक आहे. जा मग. हा निघ तुम्ही. हॅलो हॅलो चला गेलं पाहिजे. आता तहसील म्हणजे जातो. 7 दिवसानंतर माझ्या भावासाठी कपडे आणतो आणि माझ्या बायकोसाठी साडी नेतो. सर्वांनी काम वाटवून दिलेली आहे. हे केशवा वाचा मला सभेमध्ये येऊनी अरे अंगाची रे माझ्या साडी फाटली त्या गौरवाने माझी जतन उठली. अरे अंगाची रे माझ्या साडी फाटली त्या गौरवाने माझी जतन उठली. हे केशवा वाचा मला सभेमध्ये येऊनी अंगाची रे माझ्या साडी फाटली त्या गौरवाने माझी जतन उठली. अंगाची रे माझ्या साडी फाटली त्या गौरवाने माझी जतन उठली. चला बाबा, भाऊ आपल्या ड्युटीवर गेला, आपण आपल्या वावराकडे गेलो पाहिजे. पण वहिनी 2 गोष्टी बोललं पाहिजे. वहिनी म्हटलं माझे लाळाचे वहिनी वहिनीची वहिनी वहिनी काय झालं बापूजी? वहिनी मी का म्हणलो, हा मी आता आवराकडे जातो. हो हो हा? आवराकडे जाता. पण मी काय म्हणते बापूजी, हा. तुम्हाला आवरामध्ये काम माहित आहे ना? हो. बैलाले पाणी पाजायचं, शेण पूजा करायचा आणि मस्त मी तुम्हाला गरम गरम पोळ्या भात आणि भाजी कशाची पाहिजे तुम्हाला? भाजी आणून बांगायची. आलू वांग्याची. हो, हो. बरोबर मस्त तर्री भरली आणते. पण तुम्ही पटकन वावरात जा आणि वावरातले काम आटपा. पण लवकर आण जावं मी डब्बा. हो लवकर आणते, तुम्ही काहीच काळजी करा पहिलं नका. स्टँड घरामध्ये. ठीक आहे जातो मग आता. हो हो बापूजी जा. आणि दिवस उन्हाळ्याचे लेगाले वावरात व करताले. 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 दिवस उन्हाळ्याचे मोठा आला जसा फुकट खाया. वहिनीजी माझ्यासाठी आलू वांग्याची भाजी आणा जाल. ह्या कुत्र्यासाठी आलू वांग्याची भाजी काय रे? करीन तर करीन नाही, नवऱ्याचं करीन, हरान डुक्करचं करीन. आयत्या बिड्या नागोबा याला वाटत असेल हिस्सा. अरे अशी लात मारत रे खेदीन ना. नावाची शीला ना वाटलं शीला. करीन नाही नवऱ्याचा. त्या कुत्र्याला येईन फेकीन त्याच्या सामरांना, पण ह्या का डुकराला नाही देईन. वहिनीची माझ्यासाठी डब्बा आणला रे कुत्र्या. त्यासाठी डब्बा का? साधी भाकर नाही आणत, भाकर. शीला म्हणतात मला, शीला. बापा 12 वाजून गेले, अजूनपर्यंत वहिनी कुठे गेले असं म्हणतो. ना पोटात अन्नाचा कणे तरी चालूच आहे वे करण. देराला गेली विसरून मला न गेली भूक तहान. आता उठा तरी पळवल घरी बसी बेरी नाही आली जे. मला भूक लागली जे, मला भूक लागली जे, मला भूक लागली जे.
घरी आलो 2,000 कोटी गेली असेल म्हणतो. वहिनी म्हटलं माझे लाळाच्या वहिनीची वहिनी. काय झालं बापूजी आले तुम्ही? हा? एवढा फरक आहे? काय झालं बापूजी? वहिनी मला जेवायचं द्या अगं. बापूजी काय सांगू तुम्हाला, तुम्ही जसे गेले आवरामध्ये तशीच ना मी घरामध्ये गेली. मस्त कूलर चालू, पंखा चालू, अशीच लेटली तर पटकन माझा डोळाच लागून गेला. माझ्या लक्षातच नाही की तुम्हाला टिफिन आणायचा होता म्हणून. पण मी काय म्हणते बापूजी, मला पण खूप भूक लागली. आपल्या किचन मध्ये सज्जावर कणकीचा डब्बा ठेवलाय आणि तांदळाचा. तर कणकीचा डब्बा घ्या, त्याच्यामधून 4 पोळ्या टाका. 2 पोळ्या तुम्हाला होते, 2 पोळ्या मला होते. त्या मायचा नौका मी. अरे कुत्र्या भिका तोंड्या काटोंड्या, ए दोन समजलं काय? काय म्हटलं मायामुळा? अरे कुत्र्या, त्यासाठी वांजोटी राहिली मी. स्वतःच्या पोटी पोरगा नाही ठेवला, स्वतःच्या पोरासारखं पालन पोषण करताय आणि तू सांगते फुकट खाय आयत्या बिडा नागोबा. तू ना घरी खाते आणि तुम्हाला ज्ञान सांगते. मार मारायला लागली, 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 मार मारायला लागली. अमरे दादा, अमरे भैया ना भैया, मार मारायला लागली हजरजनी. अमरे भैया, अमरे दादा ना, मार मारायला लागली. मीन एक मारला मार, तो मारा झाला बेकार. मीन एक मारला मार, तो मारा झाला बेकार. मार, तो मारा झाला बेकार. मीन एक मारला मार, तो मारा झाला बेकार. अमरे भैया, अमरे दादा ना दादा, मार मारायला लागली हजरजनी. अमरे भैया, अमरे दादा ना, मार मारायला लागली. दुबारा घरी दिसला पाय ठेवला ना, एवढी खतरनाक बाय नाही दिसली म्हटलं. समजलं का? काय तोंडात डुक्कर? शीला म्हणतात मला, शीला. चला, भावासाठी कपडे घेतले, बायकोसाठी साडी घेतली आणि दोन्ही गोष्टी घेतल्या आणि आता दोन्ही गोष्टी घेऊन जातो. चला, गेलं पाहिजे. अरे पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला, हे नाव माझी पार लावला. 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 हे चंद्रभाग्य पुरा आहे, गाव तुझ्या दूर आहे. चंद्रभाग्य पुरा आहे, गाव तुझ्या दूर आहे. बेगी बेगी तू धावता धावता धावता. पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला, हे नाव माझी पार लावला. 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 शिला, शिला, हो कारभारी तुम्ही आले? आलो. पण कारभारी हा. तुम्ही गेले कशा अवदसामध्ये होते आणि हे काय काळे काळे कपडे? लवकर जेवण आण, लवकर जेवण आण. जेवण आणू? जेवण मी नाही. काय म्हणते, अरे, पहिला हात थांब पाय थांब थांब वगैरे थांब आंघोळ थांब करा. थांब 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 थांब. काहून?
शुभ्या कुठे गेला? अहो कारभारी हा. शुभ्या असेल ना आपल्या मित्रांसोबत बाहेर. एवढ्या संध्याकाळवरी भाऊ घराच्या बाहेर ना राहत ना आजच कसा राहिला? आजच कसा म्हणजे तो म्हणत होता की माझा भाऊ आज रात्री येणार आहे, मी त्याला डायरेक्ट सरप्राईज देणार रात्री. तू इथं थांब, मी हा. पांठेलावून चक्कर मारून येतो. हो हो लवकर या आपण कारभारी. मी बनवत होते जेवण. महेश दादारे, महेश दादारे, महेश दादारे. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. लगेच दिवसाबाद येणं गेलं. माझा भाऊ काहून खर्रा गिर्रा पाहिजे का? खरा नाही पाहिजे. हा? माझा भाऊ तुमच्या पांढऱ्याला रोज खर्रा घेते. हो. तर तुम्हाला दिसला का, आज आलता का? मला सांगा, तुम्ही तहसील मध्ये कार्यरत आहात. हो. घरी शेती सर्व बरोबर आहे तुमच्या. हा. मग तुम्हाला शरम वाटायला पाहिजे. कायची? तुमचा भाऊ भीक मागत आहे. माझं करून राहिला तर भाऊ भीक मागते का? बे, तहसीलदार आहो मी. माझी गच्ची पकडण्याऐवजी पहिले चौकात चालून बघा. कुठं आहे? चौकात दाखवतो मी. चला चला, पटकन. चला. अबे कोटा आहे तो, कोटा आहे. अबे अबे बंड्या, अबे बंड्या, अबे त्या भाऊ मेला. अबे बैताला मी आलो तर लवकर इकडे, लवकर इकडे. बंड्या लवकर इकडे. हे हाल ते कोण केले बे? बंड्या लवकर इकडे. अबे पागल झालो तू आपल्या बायको शिरत राह तू बा कोण मी त्या कोण आहे. बायको सिंग राहून तू कुठे जाते? इकडे इकडे. ये मा ये बंड्या मा भावाचे हाल कोण केले रे असे त्याचा फलक्याने उडवल्या उभ्या कोण केले असे हाल? ये मा ये. बाम लावून देऊ का? माया भावाने कोण मारलं रे बंड्या? याच्या दूर होय. कोण तुझे हाल केले असेल? पोट्या हा. तू आपल्या बायकोला विचार. म्हणजे म्हणजे बायकोला विचार म्हणजे अगोदर आपल्या बायकोला विचार पोट्या. का विचारू? त्या बायको लाल तऱ्हेची बोलली मोठ्या. का म्हणे? बहुत बहुत मारले मोठ्या. हा ती ती बैल संजू डोंगराच्या घरात असली म्हणे. हा. ती बाय बाय काळाची पराली म्हणे. हा. त्या भाऊ पण नागपूर खेटे आहे म्हणे. बायको माझी फुल आहे, गुलाबाचं फुल आहे माझ्यासाठी. हा बायको ती फुलाला हा अगोदर विचार दिले. विचारू. चाल बरं घरी. शिला, ए शिला. आली आली आली. त्याला जेवणचा वाढू का पटकन मी? थांब 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 थांब, जेवण नको वाढू. खाऊ तुले मीनं म्हणलं होतं काय? का शुभ्याले बंड्याले डब्बा बरोबर राईट टाइम देजो. हो तुनं बंड्याले डब्बा नेऊन दिलता का? कारभारी काय सांगू तुम्हाला, मस्त गरम गरम पोळ्या टाकली, हा. आलू वांग्याची भाजी केली हा. आणि एक डब्बा भात बंडल नेऊन दिली. बरं इथं थांब. हो बंड्या, वहिनीनं त्यासाठी डब्बा आणला का रे? बापा काऊन? काऊन? बंड्या, वहिनीनं त्यासाठी डब्बा आणला का रे? अरे मेरे बाप रे बाप न डोम्या साप. बंड्या, वहिनीनं त्यासाठी डब्बा आणला का रे? नाही मोठ्या. बापा बापा कारभारी तुमचा भाऊ मला वाजवणी म्हणत होता बा. तुझ्या पोटी या काही संतान नाही होणार म्हणे बा.
मा बायकोने काय म्हणलं तुला वांडोटी म्हणलं का बे तुला बोलू फलगव का तुले मोठ्या मी जरा बोललो असती हा. तर मी आता तुला भाषा भाई मी डोकसं काम नाही करू राहिलं ए काय हो हो आमचा राऊंड समाप्त झाला प्रतिस्पर्धी शाहीर शाहीर सुरुवात आहे बा सगळे कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करतील अशी मी त्यांना नम्राची विनंती करतो ए मला सांग काय मला एक सांग बोला ना नाही 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 फेर दिला मी प्लॉटिंग चालू करतो प्लॉटिंग चालू आहे एवढे वर्ष झाले हा आजवधी तुले वांजोटी नाही म्हणलं हा आणि आता तुले वांजोटी काऊन म्हणलं हो कारभारी हा. तुम्हाला आपल्या बायकोपेक्षा आपल्या भावावर जास्त विश्वास आहे का भावावर विश्वास आहे तू ना याने खरं डब्बा नेऊन दिली का काय नाही झाली काय कराल तुम्ही काय म्हणणं आहे तुमचं कायले करीन मी ह्या डुकराचं करीन खायचा जिथं भरला दरात थचगाव भराचा वाण आहे याचा फुकट खाया रान डुक्कर येऊन बसला ना मळ्यावर नाही करीन तर करीन तुमचं करीन ह्या नक्काचं नाही करीन हो पाहिलं कसा का तुला लागला बोंबल्या बायको म्हणे होईल नवरा बोलला पहिली पाहिलं बे बायको लागल्या ज्या घरी पैशाला किंमत आहे त्या घरी मा बायकोले का म्हणजे मग भावाची किंमत त्या घरात नाही त्या घरात पैशाची किंमत आहे पैशाला चाटाचा आहे मला शिला काय नारी तू नाही माझ्या कामाची अग नाही माझ्या धामाची माझे नारी ग नारी माझे नारी सोडणार नाही तुला माझे नारी ग नारी माझे नारी सोडणार नाही तुला माझे नारी ग नारी माझे नारी सोडणार नाही तुला माझे नारी ग नारी माझे नारी सोडणार नाही तुला माझे नारी ग नारी माझे नारी सोडणार नाही तुला माझे नारी ग नारी माझे नारी सोडणार नाही तुला माझे नारी ग नारी माझे नारी सोडणार नाही तुला माझे नारी ग नारी माझे नारी सोडणार नाही तुला माझ्या भाऊलाचा एक आणि एकली चाले ग माझे नारी माझे नारी माझे नारी कळो नाही तुला माझे नारी माझे नारी माझे नारी कळो नाही तुला माझे नारी ग नारी माझे नारी कळो नाही तुला माझे नारी ग नारी माझे नारी कळो नाही तुला त्या बायकोले मारत असं पुटुक मारत फटाके फोडलो फटाके अशी कशी निघासाठी आली का माती मोगचा घेऊन जाके मारबत ए पाहिलं वारे माती मोगचा घेऊन जाके मारबत त्याला आपल्या भाषण धरलं झालं पिले खाये ए बेल माझर आणि माती मोंगस्याने घेऊन जा जाके मारबत हा. चल हर बोला हर बे मी काय म्हणतो गेलीच जाऊ दे आता मला काही टेन्शन नाही मोठ्या तू माझ्यासाठी पुरे काम करतो मोठ्या हा. गेली जाऊ दे टेन्शन लिहिले का कुठ काम नाही हा. संपूर्ण काम मी ते करतो कोणते कोणते मोठ्या हा. सकाळ झाली हा का तुला दात घासायला मंजन देईन शाबास गरम गरम चाय देईन हा. चाय झाला गरम गरम आंघोळीला पाणी देईन सकाळ झाली का मंजन देशील हा. चाय देशील हा. आंघोळीला पाणी देशील
जेवणाचं ताट वाढीन जेवणाचं ताट वाढशील संध्याकाळ झाली हा का तू बाज हातून देईन बाद हातरून देशील पण एक काम नाही करून रे बापा कोणतं एक काम नाही करून रे बापा हा ते अशी झोपणार नाही काऊ ती सवय मोठी खराब आला आता नाकाची अबे तर ते सांगा लागतं बे भावाची बिमारी मी काय म्हणतो तू झोप उद्या सकाळी आपल्याला जेवण द्यायचा लवकर वेळ कमी आहे आमच्या समर्थ झाल्यावर सुरमाबाई कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करतील बाई खाली बस ना. मी काय म्हणतो तू माझ्यासाठी बढिया दाल तडका गरम मारून आण लवकर त्या हा. सकाळ झाली हो बाई त्यांचं दूर आहे मग. लवकर घे त्या मग. जा बेटा का म्हणला मोठ्या दाल तडका गरम गरम ठीक है अरे मेरा भाई है तो मेरे को काय को टेंशन मिलेंगी तहसील की पेंशन वाह रे वाह। हर बोला लारे भाई लारे भाई लारे मोठ्या जेवण करून टाका शाबाश दाल तड़का के साथ तूने लाया रोटी रोटी हाँ तेरे को खिलाऊंगा संडे को बकरी की बोटी लगा बेशुमार तूना दाल तड़का मध्ये मीठ कम नाही टाकलं बे का म्हणला मोठ्या तुला मीठ कमी आहे दाल तडक्यामध्ये मीठ कमी आहे थांब थांब मीठ आण लवकर का म्हणला मोठ्या अबे मीठ आण मीठ बे त्या काय लवकर आला तुम्ही लवकर आला ठीक आहे ठीक आहे चल ठीक आहे मोठ्या. तू तो म्हणे सारं काम करशील म्हणे हा, का म्हणू सारं काम करशील बे म्हणे करीन म्हणू ह्या 10 लोक आहेत तर म्हणतो आताही का म्हणू मी का म्हणू मी का म्हणतो काम करीन म्हणू भाऊ तुला काय स्टॅम्प पेपर लिहून दिलो का बे वहिनी काही जास्त दूर नाही गेली ते गेले तिथंच कोठी का शेजारच्या घरी हो. तिला लवकर घेऊन ये ठीक आहे घेऊन ये ज्या ती वहिनी सोबत चांगली पेटते सांगायचा भानवानो वहिनी मा भाऊ करतो तुमची बहिणी पाहिजे वहिनीचा आवाज कमजोर आहे बरं आंध्रे बाटू शुभा लवकर आण मग तुला दाखवू का ते रागात आहे पहिले शिला ये
हा झाला शिला बोला ना कारभारी. ए शिला हा. सांगावंसं वाटतं बंधूंनो, या प्लॅटिंग मधून सांगायचे एकच आहे की पैसा आपल्या परिवारासाठी मोठा नाहीये. आजकाल काळ कोणता आलाय, भाऊ भावाच्या वैरी होते जेव्हा गोष्ट येते शेतीच्या हिश्श्याची, बहीण भावाची अक्षी तोडते जेव्हा वाटचाल होते पैशाची. कोणासाठी शेती तर कोणासाठी पैसा मोठा झाला, एका झटक्यामध्ये रक्ताची नाती तोडली, मला हा मोठा विचार आला. आयुष्य हे 50 वर्षाचं आहे, किती वर्ष जगाल ना किती वर्ष खाल, एकदा कधी गड्ड्यात गेले तर तुम्हालाच नाही माहित तुमचा कोठा आहे माल. आणि म्हणून शिला बोला ना. पैसा सर्व काही नाहीये, नाही. नाते महत्वाचे आहे जीवनामध्ये. बरोबर आहे भाऊ कारभारी. भावाची एकमूठ राहील हो. तर संपूर्ण गावावरती राज्य करू ग. अगदी आपल्या बरोबर. तिघाचा परिवार जर एक राहील तर संपूर्ण जगावरती राज्य करू. नाही ना. आणि म्हणून आमचा वेळ समाप्त झालेला आहे. प्रतिस्पर्धी शहरात सुरुवात आहे बारसाकडे कार्यक्रमाला सुंदर सुरू झाला.